नमस्कार, मी अक्षता। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात मोठी उलथापालथ झाली। पूर्वी शहराध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून विधानसभेला प्रयत्न केला, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। अजित पवार गटात पुन्हा प्रवेश करताना त्यांनी केवळ स्वतःच नव्हे तर सोबत 37 माजी नगरसेवकांनाही सोबत घेतलं आणि एक स्पष्ट संदेश दिला, नेतृत्वाचं ओझं कुठं टिकतं हे वेळच ठरवतं। शरद पवार गटाने दिलेली संधी होती खरी, पण ती अपेक्षित निकाल देऊ शकली नाही। राजकीय गणित, माणसांमधले हिशोब आणि आगामी महानगरपालिका निवडणुका या सगळ्यांचा विचार करता ही घर वापसी म्हणजे केवळ एक चाल नाही, ती एक रणनीती आहे। शरद पवार गटासाठी हा केवळ राजकीय झटका नाही, ही आहे त्यांच्या संघटनेतील विस्कटलेली वीण आणि कार्यकर्त्यांमधील गमावलेला विश्वास। पिंपरी चिंचवडमध्ये अजित गव्हाणे यांच्यासह 37 माजी नगरसेवकांची घर वापसी म्हणजे केवळ संख्या वाढवणं नाही, तर एक स्पष्ट संदेश आहे। स्थानिक पातळीवर अजित पवार यांची अजूनही तितकीच मजबूत पकड आहे। राजकारणात वाऱ्याची दिशा सतत बदलते, पण या घर वापसीमुळे राष्ट्रवादीच्या 2 गटांमधील अंतर आता अधिकच ठळकपणे समोर आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला याचा फटका बसणार का, की ही फक्त सुरुवात आहे अजून मोठ्या उलथापालथीची? या दरम्यान अजित पवार गटाने शहराध्यक्ष पदाची धुरा योगेश बहल यांच्याकडे दिली। बहल यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम सुरू ठेवलं। आता महापालिकेच्या निवडणुका जवळ येताच अजित गव्हाणे यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटात जोरदार घर वापसी केली। त्यांच्या सोबत 37 माजी नगरसेवकांनीही प्रवेश केलाय। आता ही संख्या हीच राजकीय ताकद दाखवते का? हे विधान पिंपरी चिंचवडच्या राजकारणात थेट संकेत देते। गव्हाणेंची निष्ठा अजितदादांशी असून भाजपचा सामना आता ते थेट करणार असं चित्र दिसते। ही घर वापसी ही केवळ संघटनातील पुनरागमन नाही, ती एक भावनिक आणि राजकीय ताकदीची जाहीर घोषणा आहे। अजित गव्हाणे विरुद्ध योगेश बहल हे गटातलं आगामी नेतृत्व कोणाकडे जाणार हे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठरेल। ही घटना दर्शवते की पिंपरी चिंचवडचं राजकारण अजूनही अजित पवारांच्या अस्तित्वाभोवती फिरते आणि ही घर वापसी महानगरपालिकेच्या रणसंग्रामाची फक्त सुरुवात आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल। धन्यवाद।